मॅडम नमस्ते। नमस्ते। आज आपल्या मराठी शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक हा जो उपक्रम राबवत आहे, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? भारत हा एक मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या मुलांना ही जी भावी युवा पिढी आहे, हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, हा कणा आहे आणि ह्या कणाला, ह्या आधारस्तंभाला लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा होतात, विधानसभा असतील, लोकसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत त्याची माहिती या मुलांना व्हावी म्हणून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारमध्ये आपण हा मतदानाचा उपक्रम राबवला आहे की ज्यामुळे मुलांना प्रचार कसा केला जातो, अर्ज कसे भरले जातात, त्याचबरोबर मतदान कसं केलं जातं हे मुलांना माहीत व्हावं, मतदानाविषयी जागरूकता वाढावी याच्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम घेतला। त्याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही वर्गस्तरावर हात वर करून मतदान घेतलं आणि त्याच्यातून उमेदवार सिलेक्ट केले। उमेदवार निवडल्यानंतर त्यांना प्रचारासाठी वेळ दिला, चिन्ह वाटप केलं, नंतर त्या उमेदवारांनी प्रत्येक वर्गात जाऊन आपल्या चिन्हाचा प्रचार केला। प्रचार केल्यानंतर निवडणुकीचा आजचा हा दिवस उजाडला, त्यामध्ये आम्ही मुलांमधूनच मतदान अधिकारी तयार केले। मतदान अधिकारी 1 जो ओळख पटवतो, त्यांच्या सह्या घेतो, मतदान अधिकारी 2 जो मुलांना पेनाने शाई लावतोय आणि मतदान अधिकारी 3 जो आपल्याकडे बॅलेट नाही आहे सध्या, त्याच्यामुळे आपण काय करतो, एक मतपत्रिका तयार केली आणि ती मतपत्रिका त्या उमेदवाराच्या हातात देतोय आणि मग मुलं ती मतदान कक्षात जाऊन त्याच्यावर चिन्ह, ज्या चिन्हावर त्यांना मतदान करायचे त्यावर टिकमार्क करतायत आणि मतदान पेटीत ती घडी घातलेली मतपत्रिका टाकतायत की ज्यामुळे मुलांना मतदान कसं करायचं, ही पद्धत कशी आहे, ही प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे त्यांच्या मनातली उत्सुकता आहे ती शमल्या जाते आणि त्याच्यामुळे मुलं अधिक चांगल्या प्रकारे या लोकशाही व्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षमपणे तयार होत आहेत की ज्यामुळे भावी आयुष्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे मतदान करू शकतील आणि ह्या लोकशाहीचा कणा अधिक चांगल्या प्रकारे मजबूत करू शकतील। धन्यवाद। एकच शॉर्टकट नाव घ्या, फक्त एकच नाव घेऊन घेतो। शाळेच्या मुख्य उमेदवारासाठी